हॅलो. जय शिवराय मॅडम. हो, जय शिवराय. शेतकऱ्यांना जे अनुदान मिळणार आहे हं. ते कोणत्या योजनेचे मिळणार आहे आणि त्या योजना कोणत्या आहे आणि किती पैसे मिळणार आहे आपल्याला ते अ, सरकारकडून हो. शेतकऱ्यांसाठी? हो, बरोबर. तुम्ही जो प्रश्न विचारलाय तर अगदी शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. तर शेतकरी मित्रांनो, सर्वांनाच असा प्रश्न पडलाय की केंद्र सरकारच्या माध्यमातून आता जे जवळपास 32,000 कोटी रुपयांचा निधी जो मंजूर झालाय, तर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात कशा पद्धतीने जमा होणार आहे? म्हणजेच हा निधी वाटला गेला आहे. कारण तो एकूण 5 योजनांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आता या 5 योजना कोणत्या आहेत आणि त्या योजनांचा शेतकऱ्यांना कसा लाभ भेटणार आहे आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यासाठी कोणकोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे आणि कोणत्या योजनेचे किती पैसे भेटणार आहे, हे सर्व प्रश्नांची उत्तरे आपण रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, आता ज्या अर्थी शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय, काही शेतकरी बांधवांच्या जमिनीही खरडून गेल्याय आणि आता जे काही जमीन उपलब्ध आहे तर त्यांच्याही शेती पिकांचं उत्पादन हे खूप घटलंय. ज्या ठिकाणी आपल्याला 100% उत्पादन होत होतं त्या ठिकाणी आता फक्त 40 ते 50% उत्पादन शेतकरी बांधवांच्या शिल्लक राहिलंय किंवा हातात आलेलं आहे. आपण सोयाबीन बघतोच आहे. आता शेतकरी बांधव सोयाबीन काढताय तर खूप कमी उत्पादन सोयाबीन या क्षेत्रामध्ये निघतंय. तर मग आपण जर पाहिलं तर 70% पेक्षा जास्त उत्पादन तर घटलंय. आणि मग यातूनच आता शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून जवळपास 31,628 कोटींचं जे पॅकेज उपलब्ध करून देण्यात आलंय, तर हा निधी आता वाटप होण्यास सुरुवात झाली. आता ही पहिली जी योजना आहे ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यामध्ये त्यांचं शेत जर कोरडवाहू असेल तर त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18,500 रुपये वाटप सुरू झालंय. त्यानंतर जर हंगामी फळबाग असेल तर प्रति हेक्टर 27,000 रुपये आणि हे जे काही अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे तर हे अनुदान 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांची जमीन उद्ध्वस्त झालेली आहे, तर जमीन उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना जवळपास हेक्टरी 47,000 रुपये मदत ही जाहीर करण्यात आली. त्यानंतर चौथी आणि महत्वाची योजना आहे ती म्हणजे पीएम किसान योजना. आता मित्रांनो, या 32,000 कोटींमध्ये पीएम किसानच्या योजनेचा समावेश नाही, परंतु शेतकरी बांधवांचं जे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले तर हे नुकसान लक्षात घेता आता पीएम किसानचा जो 21वा हप्ता आहे तर तोही दिवाळी पूर्वीच शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून भेटत आहे. त्यानंतर पाचवी आणि महत्वाची योजना आहे ती म्हणजे काही शेतकरी बांधवांच्या विहिरींची पडझड झालेली आहे. तर विहिरींची जर पडझड झाली असेल तर प्रति विहीर 47,000 रुपये नुकसान भरपाई ही शेतकरी बांधवांना मिळणार आहे. आता यामध्ये काही शेतकऱ्यांचं जनावरांचं नुकसान झालंय. जर जनावरांचं नुकसान झालं असेल तर 32,000 रुपये त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार. यामध्ये शेळी पालन सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेळी पालनासाठी 10,000 रुपये, त्यानंतर कुक्कुट पालनासाठी सुद्धा 10,000 रुपये मंजूर करण्यात आले. त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या गाय असतील, म्हैस असेल यांचंही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. तर गाय आणि म्हैससाठी 32,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. त्यानंतर काही शेतकरी बांधवांच्या घरांची पडझड झाली, तर घरांची जर पडझड झाली असेल किंवा घरांमध्ये पाणी साचलं असेल तर शेतकरी बांधवांना 10,000 रुपयांची मदत जाहीर केलेली आहे. त्यानंतर काही शेतकरी बांधवांची घरच उद्ध्वस्त झालेली आहे. जर घरच उद्ध्वस्त झालेलं असेल तर 1,30,000 रुपये आणि खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. अशा पद्धतीने 10 ऑक्टोबरला एक GR काढण्यात आलेला आहे आणि या 10 ऑक्टोबरच्या GR मध्ये या सर्व योजनांचे पैसे हे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार.